हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. सो मागच्या काही क्लासेसमध्ये आपण बघितलं होतं, काही टॉपिक कवर केले होते. त्यांच्यापैकी काही टॉपिक होते जसे की टॅक्झॉनॉमी कॅटेगरीज कोणत्या होत्या, स्पेसीज, किंगडम, फायलम, हे सब आपण या कॅटेगरीज बघितल्या होत्या. पण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहोत आपण नॉमेनक्लेचर काय आहे, सायंटिफिक नेम्स काय आहेत, व्हर्नॅक्युलर नेम्स काय आहेत, याची गरज काय भासते, यांच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करू. नॉमेनक्लेचरचा टॉपिक आहे. सर्वात पहिले नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देणे. कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा कुठल्याही याला नाव देणे म्हणजे नॉमेनक्लेचर. सायंटिफिक वेमध्ये नाव देणे, ठीक आहे, म्हणून त्याला नॉमेनक्लेचर म्हणतात. बट एक मानवी एक विचारधारा किंवा त्यांची एक सवय म्हणून घ्या किंवा त्यांची एक नीड म्हणून घ्या, कोणत्याही वस्तूला नाव देणे हे माणसाची गरज भासते. कुणासोबत कम्युनिकेट करण्यासाठी किंवा कुणासोबत संबंध साधण्यासाठी नाव देणे हे खूप महत्त्वाची गरज ठरते मानवीय समाजामध्ये. ठीक आहे. सो असेच आपण कोणत्याही वस्तूला नाव देत असतो. जसे की आता हा व्हाईट बोर्ड आहे, माझं नाव दिनेश आहे. ज्या फोनमधून आपण रेकॉर्ड करतो तो एक रिअलमीचा फोन आहे. असे काही आपण नाव देत असतो. आणि तसेच ऑर्गॅनिझम्स आहेत खूप सारे पृथ्वीवरती, त्यांनासुद्धा काही ना काही नाव द्यावं लागेल. जसे की आता ठीक आहे, नाव देत आहोत बा, पण वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या रिजनमध्ये काही ना काही आपले लोक आपल्याप्रमाणे नाव ठेवत असतील. जसं की तुम्ही लहानपणी किंवा आताही खात असाल तुम्ही रत्नाळं, स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटोलाच मराठीमध्ये रत्नाळे म्हणतात. काही वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. जसे की मराठीमध्ये रत्नाळे म्हणतात, हिंदीमध्ये शकरकंद म्हणतात, आणि असे वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे नाव आहेत. बट आपण जर त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे, त्यांची स्टडी करायची आहे, तर एवढे सारे नाव खूप कन्फ्युजन क्रिएट करतात. तर हे कन्फ्युजन होऊ नये बा म्हणून काही सायंटिफिक नाव देण्यात आले की आणि जो सायंटिफिक नाव आहे तो सर्वत्र जगभर तो एकच नाव त्या वस्तूला देण्यात येईल आणि तो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे सर्व लोक त्यांना ॲक्सेप्ट करावे लागेल की हा बरं, या नावाचा सायंटिफिक नेम हाच आहे आणि त्याच नावाने त्याची ओळख होते. आपण भलेही आपल्या भागामध्ये कोणत्याही नावाने त्याला ओळखत असू. जसं की आंबा आहे, काही मराठीमध्ये त्यांना आंबा म्हणतात, इंग्लिशमध्ये मँगो म्हणतात, हिंदीमध्ये आम बोलते उसको. ऐसे कुछ डिफरंट नाम रखे जाते. ठीक आहे. बट काही सायंटिफिक नेमची गरज पडली की त्यांना एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाव म्हणून देण्यात आले. त्यांच्यापैकी सायंटिफिक नावामध्ये काय आहे तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर येतात. ठीक आहे. मी सुरुवातीला सांगितले जे लोकल नेम्स आहेत, व्हर्नॅक्युलर नेम्स. व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजे लोकल नाव. आपण आपल्या रिजनमध्ये जसं आंब्याच्या झाडाला मराठीमध्ये आंबा म्हणतात, इंग्लिशमध्ये मँगो म्हणतात. वेगवेगळ्या रिजनमध्ये त्यांना वेगवेगळे नाव आहेत. तर तेच म्हणजे व्हर्नॅक्युलर नेम्स. आपण आपल्या लोकल रिजनमध्ये कोणते नाव त्यांना देतो. ठीक आहे. तर हे समजलं व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजे. आणि नेक्स्ट टॉपिक आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर. बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हणजे सायंटिफिक नेम आहेत. काही सायंटिस्टनी स्टडी केली की याला असं पर्टिक्युलर नाव द्यायचं बा, त्या नावाशिवाय दुसऱ्या त्याला ओळखायचं नाही. ठीक आहे. तर तो नाव देण्यात आलं. नेक्स्ट टॉपिक बायनॉमियल नोमेनक्लेचर. बायनॉमियल नोमेनक्लेचर देण्यात आला होता कॅरोलस लिनियस या सायंटिस्टनी बायनॉमियल नोमेनक्लेचर दिलं होतं. ठीक आहे. नोमेनक्लेचर ठीक आहे. बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये काय येतात, दोन नावं देण्यात येतात. मी काल तुम्हाला कॅटेगरीज सांगितल्या होत्या जिनस आणि स्पेसिसच्या बाबतीत. तर बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये काय होते, एक नाव देण्यात येते, म्हणजे दोन शब्दांचं नाव राहते. जसे की मँजिफेरा इंडिका. ठीक आहे. आता हे एक नाव आहे मँजिफेरा इंडिका. तर याच्यामध्ये काय होते, बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे हा. ठीक आहे. आणि हा जो एक नाव आहे हा रिप्रेझेंट करते त्या जीनसला. जेनेरिक नेम या फिर जीनस नेम बोल लो आप, उसका जीनस क्या है वो रिप्रेझेंट करेगा ये. ठीक आहे. यानं जीनस रिप्रेझेंट केलं. आणि हा जो आहे इंडिका, हा त्याचा स्पेसिस नेम किंवा स्पेसिफिक इपिथेट म्हणू शकता आपण. हा स्पेसिस नेम त्याला इंडिकेट करेल. तर ह्या पूर्ण एक स्पेसिस डिनोट करते हा नाव. अशा प्रकारच्या नावाला म्हणतात बायनॉमियल नोमेनक्लेचर. बायनॉमियल नोमेनक्लेचर काय आहे तर हे जे बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे ते कॅरोलस लिनियस
या सायंटिस्टने दिली होती. त्यांनी खूप मोठं त्यांचं हे आहे कॉन्ट्रीब्युशन टॅक्झॉनॉमीमध्ये. ठीक आहे. बायनॉमियल नोमेनक्लेचर समजला. याचे काही रूल्स आहेत बायनॉमियल नोमेनक्लेचरचे. त्याच्यापैकी काही रूल्स जसे जे आता मी सांगू इच्छितो. हा मॅन्जिफेरा इंडिकाचं नाव तुम्हालाच ठीक आहे सांगितलं. बायनॉमियल जे नाव आहेत हे सर्व लॅटिनमध्ये लिहितात. लॅटिन लँग्वेजमध्ये हे सर्व नाव देण्यात येतात. आणि एक वेळा नाव दिलं तर जो पहिला वर्ड आहे, फर्स्ट वर्ड, दॅट शुड बी स्टार्ट विथ अ कॅपिटल. ठीक आहे. जो पहिलावाला त्याचा वर्ड राहील, जसं मी मॅन्जिफेरा लिहिलं होतं एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. आता हे जे मी लिहिलेलं आहे हा आहे मँगोचा सायंटिफिक नेम आहे मॅन्जिफेरा इंडिका. आपण जनरल नॉलेजमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचे काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स कार्लोस लिन्नेस आपण दिले. पहिला रूल आहे लॅटिन लँग्वेजमध्ये हा जो नेम आहे तो लॅटिन लँग्वेजमध्ये देण्यात यावा. लॅटिन एक डेड लँग्वेज आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये बदल होणार नाही त्या भाषेमध्ये. सो त्यांचे नेम जे ते कॉन्स्टंट राहतील. ठीक आहे. तर लॅटिन लँग्वेजमध्ये दिली. दुसरा रूल आहे फर्स्ट वर्ड शुड बी स्टार्ट विथ अ कॅपिटल. आणि जो दुसरा वर्ड आहे तो नेहमी स्मॉल लेटर्समध्ये लिहायचा. आणि जेव्हा कधी आपण हे सायंटिफिक नावं लिहितो ना आपण हँड रिटन जेव्हा लिहितून, तेव्हा त्यांना सेपरेटली अंडरलाईन करायचं. ठीक आहे. जोपर्यंत आता सेपरेटली अंडरलाईन करायचं. आणि जेव्हा टाईप करतात नाही का, तेव्हा ते इटॅलिक्समध्ये लिहितात. इटॅलिक्स म्हणजे कसं थोडंसे तेड्या शब्दामध्ये लिहितात. ठीक आहे. असं थोडं तेड्या शब्दामध्ये लिहितात इटॅलिक्समध्ये. ठीक आहे. हा एक अजून रूल झाला. आणि जेव्हा कधी आपण हँड रिटन लिहितो तेव्हा त्यांना अंडरलाईन करतो सेपरेटली. हे काही रूल्स आहेत बायनॉमियल नोमेनक्लेचरचे. ठीक आहे. आणि अजून एक रूल आहे की जर आता कोणत्या सायंटिस्टने त्यांचं जर नाव लिहिलं असेल, नाव जसं मॅन्जिफेरा इंडिका हा नाव लिनियस साहबने दिलं होतं, तर त्यांच्या एक कंट्रीब्युशन किंवा त्यांना एक हॉनर म्हणून त्यांचा जो नाव आहे तो एक ॲब्रिव्हिएटेड थोड्या शॉर्टमध्ये लिहिलं जातं. एल, जसा एल रिप्रेझेंट लिन, कार्लोस लिनियस का एल एक रिप्रेझेंट करता है. लेकिन याला आपण याला अंडरलाईन नाही करत. सायंटिस्टच्या नावाला आपण त्याला कधी अंडरलाईन करत नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. बायनॉमियल नोमेनक्लेचर हो गया. आता जो नंतरचा टॉपिक आहे तो आहे टू किंगडम क्लासिफिकेशन. टू किंगडम क्लासिफिकेशन जो आहे तो कार्लोस लिनियस यांनी दिला होता. प्लांटी आणि ॲनिमेलिया हे दोन किंगडम त्यांनी सेपरेट केले होते. तर त्यांनी फक्त प्लांटी आणि ॲनिमेलिया हे दोनच किंगडम घेतले. त्यांनी कम्प्लिटली बॅक्टेरिया आणि फंगी, युग्लिना असे काही यांना कन्सिडर करण्यात आलेलं नाही. प्लांटी आणि ॲनिमेलिया यांचे काही कॅरेक्टर्स घेतले, त्यांच्या थ्रू त्यांना डिफरन्शिएट करण्यात आले. जसं की प्लांट जे आहेत ते लोकोमोशन शो करत नाही, बट ॲनिमेलिया काय कोटी चालले ॲनिमल्स, कुठेही लोकोमोट करतात, कुठेही फिरतात. बट प्लांट्स असे लोकोमोट करत नाही. यांच्यामध्ये रिस्पॉन्सिव्हनेस आहे, रिस्पॉन्सिव्ह स्टिम्युलाय आहे, यांच्यामध्येही आहे. बट त्यांच्या वेळेस तेवढी डेव्हलपमेंट नॉलेज नव्हती. त्यांच्यामुळे ना प्लांट्सला असे मानत होते की ते रिस्पॉन्स करत नाही. बट आता आपल्याला माहीत आहे की ते हॉर्मोन्स थ्रू कोणत्याही स्टिम्युलसला रिस्पॉन्स देत असतात. अजून काही जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स थ्रू त्यांनी टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. आणि जो नेक्स्ट यांच्यानंतर क्लासिफिकेशन देण्यात आलेलं होतं ते आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. 5 किंगडम क्लासिफिकेशन जो आहे तो RH विटाकर या सायंटिस्टने दिलं होतं. RH विटाकर हे खूप महत्त्वाचं त्यांनी क्लासिफिकेशन दिलं होतं 5 किंगडम क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये 5 हे जे मी सांगितलं ना बॅक्टेरिया, फंगी आणि युग्लिना यांनासुद्धा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, किंगडम्समध्ये क्लासिफाय करण्यात आलं. 5 किंगडम क्लासिफिकेशन. इट वॉज गिवन बाय RH विटाकर सर. ठीक आहे. यांनी काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं, 5 किंगडम्समध्ये डिवाईड केलं. पहिला जो त्यानं डिफरन्शिएट केला त्याचा बेसिस होता
काही बेसिस, काही रूल्स तर ठेवले असतील, काही कॅरेक्टर्स असतील, त्यांच्या बेसिसवरती त्यांना डिफरन्शिएट करण्यात आलं. तर ते जे रूल्स होते ते होते, पहिला क्रायटेरिया लावला त्यांनी सेल्युलर ऑर्गनायझेशन कशी आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय होते, युकॅरियोटिक आहेत की प्रोकॅरियोटिक आहेत. सर्वात पहिले जर आपण बघितलं, आता 5 किंगडम आहेत युकॅरियोटिक, आपल्याला 5 किंगडम देण्यात आले आहेत तिथे. तर त्यांनी बघितलं की या सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये कोणते युकॅरियोटिक आहेत आणि कोणते प्रोकॅरियोटिक आहेत त्यांना अलग करा. तर त्यांनी पूर्ण जे सर्व प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डिफरन्शिएट केलं, त्यांना एक अलग ग्रुप म्हणून एक किंगडम देऊन दिला, त्याचं नाव आहे मोनेरा. आले सर्व याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे तुम्हाला कल्पना असेलच, म्हणूनच मी कन्सिडर करतो. सर्वच्या सर्व जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत ते आले मोनेरामध्ये. ठीक आहे. आता राहिले युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये कोणकोणते आले, जसे की प्लांटी आला, ॲनिमेलिया आला. हे 2 तर आपल्याला किंगडम माहीत आहेत. काही नवीन आहेत जसे की फंगी, आणि अजून एक नवीन आहे तो आहे प्रोटिस्टा. ठीक आहे. हे 2 किंगडम म्हणजे नवीन आहे. आता मुद्दा आला, 4 किंगडम आहेत, यांना कसं अलग अलग करायचं. काही कॅरेक्टर्स तर द्या, काही ओळखातात सही, तर याच्यामध्ये कॅरेक्टर्स लावलं. आता ठीक आहे, याच्यामध्ये पहा आता मल्टीसेल्युलर कोणते आहेत, युनिसेल्युलर कोणते आहेत, म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन कशी आहे त्यांची. यांच्या बेसिसवरती काय केलं त्यांनी, प्रोटिस्टाला अलग करून टाकलं. कारण प्रोटिस्टाचा जो मेन कॅरेक्टर आहे तो आहे युनिसेल्युलर. प्रोटिस्टामध्ये सर्व जे युकॅरियोटिक युनिसेल्युलर, म्हणजे त्यांची जो सेल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस तर राहील वेल डेव्हलप्ड, बट त्यांची बॉडी ऑर्गनायझेशन कशी राहील, युनिसेल्युलर राहील. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सर्व प्रोटिस्टामध्ये येतील. ठीक आहे. याला अलग फेकलं, युनिसेल्युलर अलग हो जा. आता राहिले मल्टीसेल्युलर आपल्याकडे. मल्टीसेल्युलरमध्ये आले फंगी आणि प्लांटी. ठीक आहे. आता आपल्याजवळ 3 पुन्हा किंगडम राहिले. आता यांना कसं क्लासिफाय करायचं, अलग कसं करायचं. आत्ता लावलं एक तिगडम लावलं यांनी. बापू म्हणतात तुम्ही तुमच्यापैकी ऑटोट्रॉपिक कोण आहे, म्हणजे कोण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. प्लांटी पहिले 7 वरतं उचलते, सर मी ऑटोट्रॉपिक आहे, मी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो माझ्याच बॉडीमध्ये, आपण कोणाच्या भरोश्यावर जगत नाही, आत्मनिर्भर आहो म्हणते, मी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो म्हणते. बरं ठीक आहे म्हटले आर एच विटाकर साहेबांनी, तुला अलग किंगडम देऊन देतो. प्लांटी किंगडम त्यांना दिलं अलग. आता उरले ॲनिमल आणि फंगी, हे 2 फुकट खाय 1 नंबरचे, दुसऱ्याच्या भरोश्यावर. फंगी तर सॅप्रोफायटो जिवंत राहते, म्हणजे सडल्या गेल्या याच्यावर सब हा जगणारा माणूस आहे. ॲनिमेलिया थोडासा अलग आहे, हा हेट्रोटॉपिकच आहे, म्हणजे दुसऱ्याच भरोशा जगते, बट दुसऱ्याच भरोशा जगते शेवटी, म्हणून त्यांना प्लांटीपासून अलग करण्यात आलं. ठीक आहे. आता आपल्याजवळ आहेत 2 किंगडम आले. आता ह्याला कसं अलग करायचं, कारण प्रत्येकाला आपल्याला अलग करायचं ना. 5 किंगडम त्यांनी दिलेत, त्यांनी 5 किंगडम दिलेत, 5 किंगडम आले तर 3च किंगडम अलग झालेत, 2 किंगडम तर अलग करायचे राहिलेत. तर येथे अजून एक क्रायटेरिया लावण्यात आला. आता विचारले या दोघांपैकी, बापू सर्व क्रायटेरिया लावून झाले, आता पाहू तुमचा सेल्युलर ऑर्गनायझेशन कशी आहे, म्हणजे तुमची सेल्स कशी आहेत. ठीक आहे. आता हेही म्हणते मी मल्टीसेल्युलर आहो, हा म्हणते मी मल्टीसेल्युलर आहो, हा म्हणते मी युकॅरियोटिक आहो, हा म्हणते मी युकॅरियोटिक आहो, हा म्हणते मी हेट्रोटॉपिक आहो, हा म्हणते मी हेट्रोटॉपिक आहो. बरं ठीक आहे म्हणते, सर्व क्रायटेरिया फेल झाले. आता बघू यांची सेल्स कशी आहेत. ॲनिमेलिया म्हणते सर माझ्या अंदर सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, माझी सबसे लास्टवाली लेअर, आपली जी अवकात आहेत सबसे लास्ट लेअरपर्यंत ते आहे सेल मेम्ब्रेन, त्याच्यावर तर आपली अवकात नाही. फंगी म्हणते सर अपने में दम है थोड़ा, अपने पास सेल मेम्ब्रेन भी है और एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन है अपने सेल के अंदर, उसका नाम है सेल वॉल. सो बस इसी के बेसिस पे फंगीला अलग करण्यात आलं ॲनिमेलियापासून. असे करता करता आपल्याला किती किंगडम मिळाले बाबू,
मोनेरा मिळाला, प्रोटिस्टा मिळाला, प्लांटी मिळाला, फंगी मिळाला, ॲनिमिलिया मिळाला. असे करता करता आपले किती किंगडम झाले? 5 किंगडम. तर सर्वात पहिला क्रायटेरिया, आता पुन्हा आपण रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. सर्वात पहिला क्रायटेरिया कोणता लावण्यात आला? तो आहे सेल ऑर्गनायझेशन कशी आहे. सेल ऑर्गनायझेशनमध्ये कोणती? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक वाली. पहिला क्रायटेरिया लावण्यात आला. प्रोकॅरियोटला सर्व मोनेरा म्हणून टाकले आणि युकॅरियोटिकला हे 4 किंगडममध्ये आले. ठीक आहे. आता म्हणाले ते की सर बॉडी ऑर्गनायझेशन पहा. बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे कोणती? सर युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर ते तर पहा. बॉडी ऑर्गनायझेशन आता पाहू. हा म्हणते सर मी युनिसेल्युलर आहो, हे म्हणते आम्ही मल्टीसेल्युलर आहोत. हे झाले अलग, हा झालं अलग. आता आपल्याजवळ झाले 3 किंगडम. आता हे 3 किंगडमला अलग कसा करायचं? तर पुन्हा क्रायटेरिया लावला. मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे ते बघा. मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसिसवरती प्लांटीला अलग करण्यात आला आणि फंगी आणि ॲनिमेलियाला अलग करण्यात आला. बहुत बढिया. आता आपल्याजवळ उरले 2च किंगडम. यांनाच अलग करायचं काम आहे. आता यांच्या अलग कसं करायचं? तर प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. प्रेझेन्स ऑफ सेल वॉल हा क्रायटेरिया लावण्यात आला आणि याला अलग करण्यात आला. याच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे ॲनिमेलियामध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल. तुम्हाला 5ही किंगडम पार्ट असणे गरजेचं आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमेलिया, फंगी आणि हा 5वा आहे ॲनिमेलिया. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे 5ही किंगडम पार्ट होतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक किंगडमला थोडा डिटेलमध्ये बघणार आहोत. मोनेरामध्ये काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कोणकोणते ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये मेनली नाही का बॅक्टेरियाज येतात. खूप सारे बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये युनिसेल्युलर, युकॅरियोटिक्स, ह्याच्यामध्ये सर्व झाडं झुडपे आले, प्लांट्स आले सर्व. ह्याच्यामध्ये फंगी, मशरूम्स वगैरे फंगी या किंगडममध्ये येतात. ॲनिमेलियामध्ये म्हणजे आपल्यासारखे चांगले जीव, थोडेसे ह्युमनसारखे, ते सर्व ॲनिमेलियामध्ये येतात. ठीक आहे. आय होप तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि जर काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचं लेक्चर आपण इथे संपवत आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व किंगडमच्या बाबतीत बघू. ठीक आहे. जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.